नेवासा तालुक्यातील पाचेगाव शिवारातील अनोळखी इसमाच्या हत्येचा छडा लावण्यात नेवासा पोलिसांना यश आले असून वकील पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याचे उघड झाले आहे। मयत व्यक्तीचे नाव अंबादास भानुदास म्हस्के असून हत्येच्या मुख्य आरोपीसह पत्नीस पोलिसांनी इंदापूर येथून अटक केली आहे। जिल्ह्यातील नेवासा तालुका आणि या नेवासा तालुक्यातील पाचेगाव या ठिकाणी अनोळखी इसमाचा खून करण्यात आला होता। अतिशय आव्हानात्मक हा खुनाचा तपास पोलिसांसमोर होता। नेवासा पोलिसांनी या खुनाचा 16 दिवसातच पूर्णपणे छडा लावलेला आहे आणि मुख्य आरोपीपर्यंत पोहोचून आरोपींना अटक देखील केली आहे। साहेब, हा जी तपास होता अतिशय आव्हानात्मक होता। त्या ठिकाणी जी आरोपी आहे महिला ती वकील आहे। अतिशय प्लॅनबद्ध हा खून करण्यात आला होता। ते कुठलेही पुरावे त्या ठिकाणी तपासापर्यंत त्या आरोपीपर्यंत जाण्यासारखे नव्हते, तरी देखील तुम्ही तो तपास अतिशय चांगल्या प्रकारे लावले कसं? 16 ऑगस्ट रोजी सकाळी आम्हाला गावातील काही नागरिकांनी फोन केला की एक बॉडी एका शेतामध्ये पडलेली आहे। त्या ठिकाणी आम्ही तात्काळ गेलो आमच्या पोलीस स्टाफसह। आम्ही प्रथमतः पाहिलं की त्या ठिकाणी त्याला गळ्यावरती धारदार शस्त्राने वार करून त्याला जीव घेतलेला आहे, खून केलेला आहे असं आमच्या लक्षात आल्यानंतर सदर घटनेची जी माहिती जी आहे ते आमचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक माननीय राकेश ओला साहेब, अपर पोलीस अधीक्षक वैभव कल्लू वर्मे साहेब आणि आमच्या शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील साहेब यांना तातडीने दिली। त्यानंतर आमचं पहिलं हे काम होतं की हा मृतक कोण आहे याची ओळख पटवणं महत्त्वाचे आहे। मृतकाच्या अंगावरील कपडे, त्याच्या शरीराला गोंदलेल्या खुणा, त्याच्या हातामधील अंगठी, त्याची चेहऱ्याची ठेवण, त्याच्या अंगावरील कपडे, वस्त्र यावरून आम्ही 16 तारखेपासून 27-28 तारखेपर्यंत आम्ही त्याचा खूप आटोकाट प्रयत्न केला ओळख पटवण्यासाठी। अहमदनगर जिल्ह्याच्या बाजूला बीड, संभाजीनगर, जालना, पुणे, सोलापूर, नाशिक येथील सर्व पोलीस ठाण्यांना आम्ही मिसिंग काही नोंद आहेत का चेक केल्या। माहिती प्रभारी अधिकाऱ्यांशी आम्ही बोललो, त्यांना तपास यादी पाठवली आणि आम्ही त्याचा ओळख पटवण्याचा आटोकाट प्रयत्न केला। त्याच्या हातावरती जे काही गोंदलेलं होतं कालभैरव आणि महाकाल असं जे गोंदलेलं होतं आणि अंगठीवरती महाकाल लिहिलेलं होतं, तर आम्हाला काही वेळ असं वाटलं की हा उज्जैन मध्य प्रदेशातील त्या भागातील असू शकतो, म्हणून आम्ही इंदोर, त्याच्यानंतर ओंकारेश्वर, उज्जैन या ठिकाणी देखील आम्ही 5 पोलिसांचं एक पथक पाठवलं होतं। ते 5 दिवस तपास करून परत माघारी आलं, परंतु आम्हाला विशेष काही त्याच्यामध्ये प्रगती झाली नाही। परंतु आम्ही एका गोष्टीवर ठाम होतो की ज्या अर्थी याचं या ठिकाणी याला आणून खून केलेला आहे, या अर्थी इथं लोक आलेली आहेत आणि येणारे रस्ते 2च आहेत मुख्य रस्ते, आणि याच रस्त्याने आलेले आहेत आणि याच रस्त्याने गेलेले आहेत, याच्यावर आम्ही ठाम होतो। त्या ठिकाणी आम्हाला ते दोघं मिळून आले। मिळाल्यानंतर त्यांना जेव्हा विचारपूस केली पोलीस पथकाने तर त्यावेळेस त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे आणि त्यानंतर त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांना सदर खुनाच्या गुन्ह्यात अटक केलेली आहे। साहेब, हा गुन्हा अतिशय आव्हानात्मक होता। कुठलाही धागादोरा पुरावा नसताना हा गुन्ह्याचा तपास आपण लावला आणि त्या जे आरोपी असतील त्यांना तुरुंगात डांबलेला आहे। याचा श्रेय आपण नेमकं कोणाला देणार? कोणताही विजय जो आहे तो आपल्या सैन्याशिवाय शक्य नसता। विजय हा सैन्यामुळेच मिळतो। जरी त्यातील कमांडिंग किंवा नेतृत्व जरी महत्त्वाचं असलं तरी सैन्य हे अतिशय महत्त्वाचं असतं। पोलीस ठाण्याकडील जे अधिकारी अंमलदार होते पथकामध्ये, मागच्या 13-14 दिवस तर अंमलदारांनी 18-18, 20-20 तास काम केलेलं आहे। 500, 600, 600, 700 किलोमीटर प्रवास एका रात्रीत जाऊन तपास केलेला आहे। त्यामुळे याचे श्रेय निश्चित आम्हाला वरिष्ठांनी मार्गदर्शन निश्चित केलेलं आहे, परंतु श्रेय हे जे तपास पथकातील अंमलदार आहेत, ठाण्याकडील आहेत, स्थानिक गुन्हे शाखेचे LCBचे जे अंमलदार आहेत, हे त्यांनाच देता येईल, द्यावं लागेल आणि दिलं पाहिजे, तरच आपण इथून पुढचे विजय देखील प्राप्त करू शकतो। अतिशय प्लॅनबद्ध केलेला खून आणि त्यामध्ये पोलिसांनी दाखवलेलं चातुर्य हे निश्चितच अभिमानास्पद आहे आणि या पोलिसांच्या कामगिरीचं नेवासा तालुक्यातून सर्वस्व अभिनंदन केलं जातं। NTV साठी नेवासा प्रतिनिधी सोपान भगत।